करत होते की आमच्याच जागा येतील, इथं नगराध्यक्ष बी आमचाच बसेल, पण लोकांनी दाखवून दिली त्यांची जागा त्यांना। इलेक्शन आज झाला, आपण 7 वर्षापासून भडगाव शहरात म्हणा, भडगाव तालुक्यात म्हणा, समाजसेवेच्या माध्यमातून आपण फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आलो। त्याच्यामुळे आपलं वार्डापुरता मर्यादित न राहता, शहरापुरता मर्यादित न राहता पूर्ण तालुक्यात व शहरात काम करण्याची आमची इच्छा आहे। भडगाव शहराच्या विकासाला घेऊन नेहमीच धडपड करणारे युवा नेतृत्व लकीचंद भाऊ पाटील हे नुकतीच या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सौभाग्यवती समीक्षाताई पाटील हे देखील निवडून आलेले आहेत। त्यामुळे आता 2 प्रभागाची जबाबदारी, विकासाची जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावरती येऊन ठेपलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये 2 प्रभागाच्या नेमका कशा पद्धतीने कायापालट त्यांच्या माध्यमातून होणार आहेत, या सगळ्या गोष्टींवर विस्तृत चर्चा करण्यासाठी स्वतः लकीचंद भाऊ पाटील आपल्या सोबत आहेत। भाऊ, खरं तर नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवडून आलेला आहात, कशा पद्धतीने एकंदरीत पहिली प्रतिक्रिया असेल? नक्कीच भडगाव नगर परिषदेवर आप्पासाहेबांच्या विकास कामावर भरोसा ठेवून लोकांनी जो कौल दिलेला आहे शिवसेनेला, तो पूर्ण भडगाव शहरात आमच्या 19 जागा आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे भरघोस मतांनी निवडून आलेले। त्याच्यामुळे नक्कीच आम्ही ज्या भडगाव शहरात ज्या अडीअडचणी, मूलभूत सुविधांची जी गरज भासते त्याच्यावर आम्ही काम करू। आणि राहिला विषय, पुढे जसं पाचोरा डेव्हलप झालाय तसं भडगाव पण आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू। त्या हिशोबाने आपण पूर्ण भडगाव शहरात काम करू। ओके, खरं तर भाऊ बघायला गेलं तर आपण पूर्ण सर्वच्या सर्व 24 जागांवरती या ठिकाणी लक्ष ठेवलेला होता। उर्वरित 2, 4, 5 जागा ह्या अपयश आपल्याला या ठिकाणी पदरात पडलेला आहे। कशा पद्धतीने त्या गोष्टीकडे पाहता? अपयश म्हणजे ते आमच्या थोड्याफार फरकाने 2-3 जागा पडलेल्या आहे। त्याच्यामुळे तो काही एवढा हे नाही। 2-3 जागा, एक 9 मताने पडली, एक 55 मताने, एक 98 मताने अशा जागा पडलेल्या आहे। पण आमचे 24च्या 24 आमची अपेक्षित होती, पण थोडंफार आता झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण ते नाकारू शकत नाही। ओके, खरं तर बघायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून किंवा काही वर्षांपासून या ठिकाणी भडगावकर अनुभवते की तुम्ही फक्त प्रभागाचाच नव्हे तर या ठिकाणी संपूर्ण भडगावाच्या विकासासाठी धडपड करत असतात। आजच्या घडीला 2 प्रभाग आपल्या म्हणजे घरामध्ये आहेत की त्यांची जबाबदारी तुमच्यावर आहे। उर्वरित प्रभागाचा देखील आपण कशा पद्धतीने विकासासाठी प्रयत्न करणार आहात? हे इलेक्शन आज झाला, आपण 7 वर्षापासून भडगाव शहरात म्हणा, भडगाव तालुक्यात म्हणा, समाजसेवेच्या माध्यमातून आपण फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आलोय। त्याच्यामुळे आपलं वार्डापुरता मर्यादित न राहता, शहरापुरता मर्यादित न राहता पूर्ण तालुक्यात व शहरात काम करण्याची आमची इच्छा आहे। ओके, खरं तर भडगावकरांनी भरघोस मतांनी आपल्या या ठिकाणी निवडून दिलेले आहे। अशा वेळेस मतदात्यांना काय आवाहन कराल? मतदात्यांना तेच, मतदात्यांचा आभार म्हणजे कसं मानावं तेच समजत नाही। कारण की लोक भरपूर हे करत होते की आमच्याच जागा येतील, इथं नगराध्यक्ष बी आमचाच बसेल, पण लोकांनी दाखवून दिली त्यांची जागा त्यांना। किती बी एक आले तरी शेवटी आप्पासाहेबांनी जे कार्यकर्त्यांसाठी इलेक्शन लढलं ते सर्वात सोबत आप्पासाहेबांनी एकदम, म्हणजे आप्पासाहेब आमच्या सर्वात पुढे होते। त्यामुळे सर्व जागा आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आणू शकलो। ओके, खरं तर बघायला गेलं तर स्वर्गीय श्री बापूजी फाउंडेशन यांच्या माध्यमातून भडगावात गेल्या 7 वर्षांपासून या ठिकाणी कायापालट होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आमदार किशोरप्पा पाटील यांच्या माध्यमातून प्रभागाचाच नव्हे तर भडगाव शहराचा कशा पद्धतीने चेहरामोहरा बदलावेल अशा पद्धतीने त्यांचा जो मानस या ठिकाणी लकीचंद भाऊ पाटील यांनी व्यक्त केला आहे। द न्यूज क्रीडासाठी मी जीवन चव्हाण, भडगाव, जळगाव।